आयल्या वरळ गावात कुठे घेऊन येते का दुपारचं 1 वाजावं लागलं आहे आणि बहुतेक भात लावणी करावं लागेल कारण ही घरात ना टाळा दिसते. ही नेहमीची उघडी दिसणारी घरा समोरचीच लॉक मारून गेल्यात शेतांवरनं. आता आईला कोण भेटतंय इकावला मस्तपैकी ताजो पांडो कोलिम आहे आयल्या वरलच्या गावात आणि बहुतेक घरांना लॉक दिसतात कारण लोक शेतांवर गेले असतील ऐसा वाटतंय. पण काही लोक बोलत होती की आता लावणी पण करून मोकाल जायल्यात. तो आता गावात वातावरण कैसा आहे तर देखूया. आणि आज सगळा सुका पण पडले कारण आज पाऊस नाही आहे जास्त, म्हणजे सकाळपासून पाऊस पडलाच नाही. आज काल भरपूर पाऊस होतो, कालच्या व्हिडिओत तुम्ही देखला शिव पण. आणि काल तर आम्हाला कोलिम पण नाही भेटलो मस्याच्या बाजारात जाऊन. पण बाकी आज आईने जाऊन हणलो, मी नाही गेलेलो सोबत पण आईने हणलं आणि गेले इकावला. आ कुठ्या हां आव्हानं नाही चाललं. वरळ गावात पण अवरी शांतता आहे. या शेजारात अवरी शांतता मी कवाच देखलेली नाही पण आज ते का आणि देखा यो कोलिम आहे. आज जरा जाडू कोलिम आहे आणि 20 रुपये तरी पण 20 रुपयानेच देवाला होत आहे. चुलीसाठी काढून ठेवलेली फाटी. वाव तुलूच दे का किती मस्त आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती मस्त गोष्टी आहे गाव फिरताना देखावला भेटतात आईच्या सोबत. देतात नाही घेतो तर देतच मेलू गेलो आठवण तर काशी कोण आली कोण नाही बोलायची गोष्ट नाही पण बोलायची गोष्ट नाही पण गेलो मेलू तर आठवण माहिती द्यायची जाणीव होती. झाडू पायाचं द्यायची म्हणते काय सांगत जात आहे पोराबाला. आमचा दिल होता तेव्हा मी पण कुठे कुठे जायचो. म्हणजे मच्छी काय जायच्या सुकी तुम्ही पण धंदा केला सुट्टीचा. तुम्हाला दिल आणायचा कुठे जातेस. हा लावला तर पावसात ना फुलं येईल बोलता चाफ्याचं आहे. अच्छा मंदिर असं लावाय पाहिजे. तब्येत बरी आहे ना आता. खाल्ले ते बाबूला म्हणलं बाबू घरी मावशीचा आवाज आला म्हणा सर आलाय का आलं तर घेऊन ठेव. कुठे घे मावशी आता झाडं दे का किती मस्त अशी मांडून ठेवल्यात. नारली, जास्वंदी, मखमाळणी फुलांची झाडं पण आहेत. कशा घेतात इथे ठेवून बेसकार काय काय वाटत चिमटीवर नाही काढत पण नाच फोटो किती काढीन तो बघ आता एवढा टाक बघ बा आता दोन्हीकडे लावते टाक पैसा महागले गो आहे देव का बाय जा पैसा. आता या खिडक्यातना पण मस्त झाडं ठेवल्यात लावून. कुठ्या खाऊन कंटाळल्या वाटतं करून. हां
तर काही दिवस लगातार कुठे येते फक्त, त्यामुळे कमेंट्स पण यायला लागल्यात की फक्त जवळच भेटतं, काय दुसरा काय म्हावरा नाही. तर त्याचं कारण ऐसा की अजून मोठे होडे चालू नाही झाल्यात. पाऊसभर बंद असतात ना. आता 15 ऑगस्ट नंतर किंवा नारळी पौर्णिमा झाल्यावर मोठे होडे जेव्हा चालू होतील ना, तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा मोठा म्हावरा पण देखायला भेटेल. आणि तेव्हा तर मस्त व्हिडिओ बनवणार आहे मी, तेव्हा मजा येईल. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काय कसं चालल्यास? कुठे पाहिजे का कुठे नको? अरे घे. आज पाऊस कसा काय शांत काल खपला का काय सगळा? सगळं एकदम शांत पडलंय. गेलतीस का देव करायचा तिथे बसला का बाई? चहा पासा भांगणले आज 1400 रुपयाचं कुठे आणलंय, पेट्रोल टाकलं 200 रुपयाचं, 1700 रुपयाचं आणलंय. जाम आज कुठे महाग म्हणा मिळलंय. काल परत आलो, आज आणले मिळलं तर मिळलं बोल 2 पैसे. मग चला, वरलच्या गावात काही खपला नाही. आता पुढे जातो. गणेशनगर गावचा गणेश मंदिरावर नजर पडली ना की मस्त मन प्रसन्न होतं. तर आता आम्ही यायला गणेशनगर गावात. ही चांदी आणली. कशी आहे चांदी रे आता? 2000 रुपये. हे बघ कसला खेळ खेळतायत, चिट्ट्या वाजवायच्या. ह्याला काय बोलतात? ह्याला वाजवतात त्याला काय बोलतात? फटाकऱ्या. दाखव, बनवतात कशी दाखव. कसा घ्यायचा विस्कड, असं विस्कडून असा घेऊन असा डबल एक असा 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 आणि असा. आम्ही पण जाम केला होतो यो खेळ. मस्त वाजवायला मजा यायची. हे काय होतं आज जेवायला शाळेत? खिचडी भात. 200 रुपये सुट्ट. पाऊस येतो पाऊस. दिवसभरात ना फायनली पहिलं पाऊस येते आता. बाकी सगळी माणसं कुठे गेली? कामाला. शेतातलं भात दे का कैसे लावून जायल्यावर शेतात मस्त हिरवीगार वाटतात. गणेशनगरची शेती एक नंबर आहे की एकूच जागेवर सगळे आहे मस्त अशी. बाबू म्हणते विचारत होता सुरत वालं ते जावं तर का कुठली तुमची कुठली येतात माणसा पान सुपारी खाल्ली मस्त पैकी. भात लावून झाला. भात लावायचा असला ना तर पाणी जास्त लागतं. इथे मस्त गॅडबीट बनवून घेतला आतमध्ये. आता भूकत याच्याकडे भरपूर दिवसांनी आलोय ना. नवीन आता तिथे 20 रुपयाचा एवढा काढला काय नाही काय बघ हे कोण ती मांजरी राहिली असती. तू टाक बरोबर विद्यार्थी बाई टाकते आणि निवडून इतका होत ना. निवडून कशावर इतकं ते काय घाण निवार सखाय
हा इतका ब्या द्या चांगलं पण चांगलं कोणी दिलं हो दर खा. नका तुझी धरून बोलते जा. तू चालू दे बच्चा मावशी जाम महाग म्हणले मी कुठे आज जा. काय जाम महाग म्हणले कुठे मग कुठनं आणलात मचल्याचे 50 रुपयाचं कुठे हा मावशीने घेतलाय. देते चांगला पुरेल ना. मांजरीची पण मजा झाली. आता मस्तपैकी रताळ्यांची झाडं लावलेली आहेत आणि भवना ते का कशी बनवल्यात रताळ्यांसाठी. आणि या कंपाऊंडात पण बरीचशी झाडं आहेत. झाडांच्या आहेत पण गेल्यात खेळावला. आता आई पण आली जाता पुढच्या गावात. गणेशनगरमध्ये विकून झाल्यावर अजून ओरो कोलिम बाकी आहे. आणि आता आल्या कासे खोलास. काल तर खाल्ला हो बा आमचा मंगेश भाई खाणार एवढा घे भारी खाणार अदू अगो मग खातस काल कुठे गेलती मला नाही ती भेटली जी बाया भेटली होती. कुठे मसल्यात हो भेटलेले मला काल. आणायला गेलो होतो तर नाही मिळला. काल परवाच्या दिवस मिळलं होतं जावसला म्हणा. जावस आली होती ती किंवा मावशीची पोरगी माझी जावस खाणार. बाबूशी द्या मस्त. आई कोणी 20 रुपयाचा घेतेस ना दे मला सुकाटतो जा देश काय कागद बघा पैसा आणले पैसा दे. नाही माझी पण कसं दे खाली जाते तिला मावशी खाली जातेस ना मग जा खाली देते चल 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 खाली देते ती पैसे ताई द्यायचं ताई ती पण सुट्ट नाही तिकडं थोडं काळं ढग केल्यात. पाऊस येण्याची शक्यता वाटते. हातावर हात ना दहा ना चौका हा ना आता ठाव का 20 रुपयाचा ना येईल आयुष्य हा तुझं सकट वाटतं मग ते खायचा आता काढून ठेवला आता बोलले होतो तर काय नाही माझ्या अक्षरचं कागदवर बोललं नंतर बेटा कोणीशी कुठे घ्या जातं तुझा फोटो इकडे आलाय हो चहा हा काय तांदळाचा लाडू का मेथीचा खातो. मेथीचा लाडू मेथीचा लाडू दिलाय मावशीने आणि एक बिस्किट पण दिलाय. मी पोरगीत नाही बघितली अजून तर. पण नाही बोलतेस तू काहीच बोलतो नाही. आताची पोरं बघतात बरोबर ना मग पण मी नाही बघितले. तू नाही बघितलीस अजून टाइम आहे भरपूर लागणार. नाही ना खोटाच मी वाटतं. आज मोर म्हणते लग्न करायचं आहे सगळ्यांना आमंत्रण दे. हो मग तुम्हाला लग्नाला बोलवणार पण टाइम आहे अजून कधी 2-3 वर्ष. तसं आम्ही जगतो. तुम्ही
तुम्ही हो मोठा भाऊ मुंबईला आहे. आता आल्या चोरवली गावात 4 वाजला आहे 4. चोरवलीतील गावकऱ्यांची शेती का आता पण बऱ्यापैकी लावून जाईल आहे. त्यातनं ते का मस्त पाणी वाहते. त्या सगळ्या शेतातना पुरवलं जाते. तिकडनं असं सोडलं आहे आणि त्या शेतात लावणी चालू आहे. त्यामुळे त्या पाणी साठवून ठेवलं शेतात. आज जो आम्ही कुठे आणलं तो थोडं आम्हाला महाग भेटलं आहे आणि अजून संपलंही नाही. वेगळे हातं घेतात काय, कारण जास्त घरातनं माणसं पण नाही भेटत. हे देखा चोरवली गावात पण कोण दिसत नाही. आधीच गावात राहणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे आणि जी लोक आहात ती पण आता सध्या शेतांवरनं गेलेली आहात. आता ते गावावरून मी चालत आले तरी पण कोणच दिसाय नाही. हे गाँव वालों कहाँ गए सब लोग. आता मावशी एकटीच दार खणते. आई तिकूनच्या शेजारात गेली वाटतं. आता आहे ना कुठे फटाफट खपवायचं आहे, त्यामुळे आई भरपूर घाईत धावते वाटतं. मना भेटलंच नाही आता. कुठे गेलंय इकडं पण नाही. इथे का संध्याकाळची शाळा पण सुटली. आपल्या व्हिडिओला हे घाबरतात हा. गणेश नगरला गेलो की त्यांची पोरं तुम्ही देखली की ती व्हिडिओमध्ये मुद्दाम येत असतात आणि हे पलतात. मी व्हिडिओ काढावा लागलो का. हां आई गेला फायनली. तिला शोधात होती तर आई सापडली नाही, पण आईच मला बोलवायली बोलते चाय घेऊ बोलावलंय. आणि कुठे पण आईने खपावलं. चोरवली गावात फटाफट मस्त दुधाची चाय दिली, जोडीला बिस्किट. अशी मावशी होते मुंबईला, ते आल्यात आणि बऱ्याच दिवसांनी त्यांच्याकडची चाय. आणि मस्तपैकी आता चालल्या घरा. तरी पण 4:45 वाजलं. आज जास्त फिराव जायला. वरल गावापासून डायरेक्ट गणेश नगर, जरा लांब गावात ना ते, त्यामुळे टाईम लागला. इथनं चोरवली तर इथनं कासेखोल, नंतर चोरवली. 4 गाव फिरलो. तरी पण कुठ्या रोज कुठे येते ना, त्यामुळं लवकर पण नाही खपा हो आता. हां आणि लोक कामाला जातात जास्त करून. आता शेतांवरनं पण कामं वाढल्यात ना, लावणी खणणी असं चालू आहे. अगं तेरीची भाजी चालली. हां म्हणूनच आमचा खूप कुट्या कोणी घेतला नाही. म्हणूनच बोलो आमचा कुट्या कोणी घेतला नाही वाटतं नाही.